जय जय रघुवीर समर्थ. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन यांच्या विद्यमाने आज गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर एक विशेष मॉडेल आपल्यासमोर येत आहे. दासबोधाच्या अभ्यासकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे हे निश्चित. आज आपण सगळेजण जाणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हे युग आहे आणि त्यामध्ये AIद्वारे आपण कुठलाही प्रश्न, समस्या, माहिती ही प्राप्त करू शकतो. परंतु या माहितीची, या उत्तरांची ॲक्युरसी, अचूकता किती आहे हे जरा डाऊटफुल असतं. आणि ChatGPT, क्लाउड, जेमिनी याच्यामध्ये तसं त्यांनी ते मेन्शनही केलेलं असतं. मग आज दासबोधाचा अभ्यास करताना आपल्याला अधिक अचूक अभ्यास व्हावा ही अपेक्षा असते. त्यामुळे हा जो मार्गदर्शक आहे दासबोध AI, ह्या मॉडेलद्वारे आपल्याला अतिशय अचूक उत्तरं, योग्य ओव्या, त्यांचे बरोबर अर्थ मिळतील अशी ही योजना याच्यामध्ये आहे. या अचूकतेसाठी ओंकार सबनीस आणि अवनी सबनीस यांनी अथक परिश्रम, कठोर परिश्रम केलेले आहेत आणि आपल्यासमोर हे त्यांनी मॉडेल आणलेलं आहे. अभ्यासकांना याचा नक्की फायदा होईल. तरुणांनी, नवीन अभ्यासकांनी याचा उपयोग मार्गदर्शक म्हणून जरूर करावा. कारण कुठल्याही अभ्यासासाठी आपल्याला मार्गदर्शक हा लागतोच. तर मार्गदर्शकाची ही भूमिका ही या AI मॉडेलची आहे. आणि अभ्यास करताना, याचा वापर करताना आपण अधिक विवेकाने, साक्षेपाने, विचारपूर्वक या मॉडेलचा वापर करावा आणि आपलं ज्ञान, आपला अभ्यास अधिक समृद्ध करावा, अधिक उन्नत करावा आणि दासबोधाच्या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये, अभ्यास मार्गामध्ये आपण अधिकाधिक अग्रेसर व्हावं यासाठी या मार्गदर्शकाचा उपयोग आपण जरूर करावा असं वाटतं. यासाठी या सबनीस दाम्पत्याचं कौतुक, अभिनंदन. तसंच इतर जणांनी दासबोध सखोल अभ्यास उपक्रम किंवा इतर सहकारी यांनी जे योगदान दिलेलं आहे त्यासाठीही त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांना पुढच्या उपक्रमांसाठी, पुढच्या वाटचालीसाठी म्हणून खूप खूप शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ.